किती दिवस झाले तुम्हाला नोटीस देऊन? कर्ज जर वेळेत फेडलं नाही तर आम्हाला आमची पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. अशी तुमची मुदत संपलेली आहे, त्यामुळे तुमचं घर आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल. तू बरी आहेस ना? टेक केअर. काय हो नेहा कामत? हा तू बस रे. काय काय प्रकार काय हा? नाही म्हणजे पिऊने आतून सांगितलं मला सगळं, आणि सांगितलं म्हणजे ती माणसं तेवढ्या तावातावाने मोठ्याने ओरडत होती. आत केबिन पर्यंत आवाज येत होता मला. सर, ती बँकेची माणसं अचानक आली, मला काहीच कल्पना नव्हती सर. हे बघा मिस नेहा कामत, तुमच्या आयुष्यात जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ना ते ऑफिसच्या बाहेर सोडवायचे. हा हे ऑफिस आहे, चहाची टपरी किंवा नाका नाहीये. कोणीही त्याच्या मनात आलं की इथे यायचं आणि वाटेत तसं वागायचं. ऑफिसची एक शिस्त आहे. परत जरा असा प्रकार घडला ना तर त्या क्षणी मेमो देईन तुम्हाला. लक्षात ठेवायचं. उबाडावरनं कळतंय तुमच्या काम झालेलं नाहीये ते. हिंमत कशी झाली रे तुमची थोवाड घेऊन यायची? अरे बोला ना, काय झालंय ते? अहो साहेब, गेलो होतो आम्ही तिच्या ऑफिसमध्ये, पण तिला नडणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि तुम्हीच तर म्हणाला होतात ना की तिचा कोणी वाली नाहीये म्हणून. मग नाहीच कोणी. आहे हो सर, तो होता तिथं. तो कोण? तो कोण आहे ते नाही माहित, पण तिच्या ऑफिस मधला कोणतरी माणूस आहे. जवळजवळ तिचा बॉडीगार्डच होता. हो, आणि हिरोच बनत होता. मॅडमच्या केसाला जरी धक्का लागला असता ना तर चांगलंच तोडलं असतं त्याने आमचं. अच्छा, म्हणजे पिक्चर मध्ये हिरोची एंट्री. मी काय म्हणतो साहेब, राग नका येऊ, पण आपल्याला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं मॅटर नाहीये. मॅटर सोपं नाहीये म्हणून तर मॅटर करण्यात मजा आहे. सोपे डाव खेळतच नसतो हा परांजपे. थोडं जपून राहा, म्हणजे त्या माणसाला जर कळलं याच्या मागे तुम्ही आहे तर तो हिरो तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. स्वतः शेण खाल्लं आणि आता मला शिकवायला येतो. हा जो कोणी हिरो आहे त्याला तर मी बघून घेईनच. जगाच्या पाठीवर कोणालाच घाबरत नसली ना ही नेहा कामत, तरी परांजपेला घाबरणार. 100% घाबरणार. तुम्हाला घाबरून का उपयोग? घर तर मिळायला हवं ना. निघ निघ. परांजपेचा डाव उधळून बरं नाही केलंस तू नेहा कामत. काहीतरी मोठा मॅटर झालेला दिसतोय. आपण काय बोलणार आहे? काय करू शकतो? किती एम्बॅरेसिंग आहे हे.
परत लोकांच्या नजरेत मला संशय दिसला, प्रश्न दिसला. मला दिसू दे प्रश्न, दिसू दे प्रश्न. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगात तू फक्त आणि फक्त परीला आन्सरेबल आहेस, इतर कोणालाही नाही, मलाही नाही. काय वैताग आहे नुसतं. काय पाऊस आणि काय सगळं. अरुणा, अगं पालेभाज्या, पालक, मेथी सगळं 30 रुपये जुडी झालेली आहे. मी काय म्हणतो, आपण आता पुढचे काही दिवस ना उसळी खाऊनच राहूया. आणि बरं झालं मी छत्री घेऊन गेलो होतो, केवढ्या जोरात पाऊस आला, सगळा भिजलोच असतो मी. अहो ते बाहेरच्या पावसाचं राहू दे, इथे घरात पाऊस पडतोय ते करा काहीतरी. आता घरात छत्री घेऊन फिरायची वेळ आली. गेल्या पावसाळ्यापासून मी तुम्हाला सांगतेय, या कोपऱ्यात गळतंय, त्याचं काहीतरी करा, कुणाला तरी बोलावून दुरुस्त करून घ्या. पण नाही, अगं कोपऱ्यातच गळतंय ना, गळू दे. काय 4 महिने तो कोपरा मोकळा ठेवायचा. हा, त्याच्यासाठी फुकट 1000 रुपयाचा चुराडा करायला कोणी सांगितलंय? अहो पण एरवी आपण काही वायफळ खर्च करतो का? मग गरजेला वापरा ना पैसा. अशानीच गरजा वाढत जातात. एकदा मी ह्याला हो म्हटलं ना की लगेच तुझं स्वयंपाकघरातल्या फळ्या बदलण्याचा टुमणा लावशील मागे. पण मग काय हरकत काय आहे? कुठे काय आहे? काहीच नाही. आपण एक काम करूया, काय आपण हे घर खोदूया, म्हणजे खाली आपल्याला कुठेतरी गुप्त धन सापडेल, माझ्या पूर्वजांनी पुरलेलं, आणि मग त्यातनं आपण हा सगळा खर्च करू. तुमच्याशी ना काही सरळ बोलायला गेलं की तुम्ही वाकड्यातच शिरता. अरे बाळा आला. काय झालं काकू? सकाळी सकाळी काय आहे माहितीये का नाही, हा माझ्याशी भांडणं हा तुझ्या काकूचा छंद आहे. आणि मग त्याच्यासाठी रोज तिला काहीतरी कारण लागतं. आज कुठे इथेच गळतंय, उद्या काय हेच फुटलंय, परवा काय रेनोव्हेशन करायचंय. आई रिनोव्हेशन म्हणजे काय? रिनोव्हेशन म्हणजे बाळा सगळ्या घराची सजावट बदलायची, नवीन रंग लावायचा, नवीन वस्तू आणायच्या. शब्दांचे अर्थ नुसते माहिती असून काय उपयोग? कधीतरी त्याचा वापरही करावा. आई आपण पण करूया रिनोव्हेशन. काय ग नेहा, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे काकू. बरं नेहा, मी काय म्हणते, तू पण करून टाक सिलिंगचं काम.
आणि तुझं काम करायचंय म्हटल्यानंतर हेही नाही म्हणणार नाहीत. घराचं काम करायला मुळात घर तर टिकून हवं. काय म्हणालीस? काय नाही काकू, आपण नंतर बसून ठरवू. मी निघते. बरी बाळा, काळजी घे हा, आणि काका कोणा त्रास नको तू. वेळेवर जेवून घे हा. येते का? ये, बाय. हो परांजपे, तुमच्याकडे वकील झाल्याची डिग्री असेलच ना? का त्याचं काय? नाही म्हणजे तुम्ही नक्की वकील आहात की कोणाच्या ओळखीने चिकटलात? तुम्हाला कोणी वकील केलं? हो बाई, तोंड सांभाळून बोला, कळलं ना? अशा 56 केसेस आहेत माझ्याकडे, आणि ते घर हातातून गेलं ना तर मला काही फरक नाही पडणार आहे, पण तुम्हाला पडेल. तेव्हा तुम्ही तुमचं बघा. हो परांजपे, म्हणून तर सांगते ना मी तुम्हाला. आता तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये बँकेतली खोटी माणसं पाठवली, त्यामुळे आपलंच काम लांबणीवर पडलं ना. आता आमची नेहा आहेच गुणी, सगळ्यांची चांगलंच वागते. एकटी बाई संसार सांभाळून काम करते म्हणून तिच्याकडे लोक कौतुकानेच बघतात. अशा बाईला जर कोणी त्रास देणार असेल तर तिच्या मदतीला सगळे धावणारच नाही का? म्हणून हे सगळं करताना तुम्ही जरा मला विचारायला हवं होतं, म्हणजे तुमचेच कष्ट जरा कमी झाले असते. मग आता पुढे काय करायचं आपण? सांगा ना प्लीज. हो हो सांगते ना. हे बघा, म्हणजे कसं आहे, अशी काम आहेत ना ही दमदाटी करून किंवा तमाशे घालून साध्य होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं की डोळ्यात पाणी आणून अशा गोष्टी पटकन साध्य होतात. मग आणा ना डोळ्यात पाणी. आणा डोळ्यात पाणी, आणा. परांजपे ना लोकांना रडवतो, स्वतः रडत नसतो. आणि तुम्हाला एवढी रडायची हौस आहे ना, जा नेहाजींकडे, रडा. बघा त्या घर विकायला तयार होत आहेत का? माझ्या मेलीच्या रडण्याला हे किंमत देत नाही तर ती महामाया काय देणार आहे? कप्पाळ. हो ना, मग मी काय करायचं आणि कसं करायचं हे तुम्ही नका सांगू. लग्न करून घर माझ्या नावावर होईल असं म्हणाला होता, तेही नाही झालंय तुमच्याच्याने. अहो मी प्रयत्न करते ना, पण ही नेहा आहे ना ती माझं. पुरे पुरे. आता काय करायचं आणि कसं करायचं ना ते मी बघेन. तर तुम्ही एक काम करा, कमिशनचं वगैरे विसरा आता. अहो परांजपे, तुम्ही एकदम मनालाच लावून घेतलात. मी बडबडच करत असते, मला सवयच आहे. तुम्ही नका लक्ष देऊ तिकडे. मी काय करीन, मी नेहाचं लग्न तुमच्याशी करून देण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि ते घराचं ते पण तुमच्या नावावर करायचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही मात्र ते कमिशनचं विसरू नका हा. मला नक्की कमिशन. ठेवा ठेवा. निघा आता. एक मिनिट. त्या नेहाजींच्या शेजारी राहतात ते वयस्कर जोडपं, त्यांचं नाव काय? बंडू काका. बंडू काका नाईक म्हणतात त्यांना. अच्छा, बंडू काका नाईक. निघा. यश, यश, आज आपली सॅलरी येणार आहे ना, मग मी जो तुला चेक दिलाय ना तू उद्यानंतर कधी टाकू शकतोस. इट्स ओके नेहा, कशाला फॉर्मॅलिटीज, नंतर दे सावकाश, काय घाई नाही. यश प्लीज असं नको करूस. आपली मैत्री एका बाजूला आणि व्यवहार एका बाजूला.
काय झालं बॉस? काय बॉस, तुझा असा अँग्री यंग मॅन का झालाय? हाय, राग आलाय मला. हो, असं वाटलं एकेकाला धरून ना. अरे ये बात यही तो मागताय. तू सांग फक्त कुणाला तोडायचा, फोडायचा, मारायचा, आपण करू ना सगळं. काय नाही यश, असं ना ऑफिस मध्ये बसून थोडस बोर होतं. दर काही दिवसांनी ना आयुष्यामध्ये असं हॅपनिंग पाहिजे. हॅपनिंग पाहिजे आयुष्यात? येस. त्या नेहाचं आयुष्य मागून घे. तिच्या आयुष्यात रोज काहीतरी हॅपनिंग घडत असते. काय झालंय? आणि कशी इनसेन्सिटिव्ह माणसं असतात यार, कसे विचित्र वागतात. आपला एका कलिगचा प्रॉब्लेम झालाय, तो सॉल्व्ह करायचा सोडून, त्याची मदत करायची सोडून गॉसिप कसले करत बसलेत. असा राग आला होता ना एकेकाचा. मी नेहाकडे बघून शांत झालो, नाही तर ह्या सगळ्यावरती मी तुला एक तोडगा सांगू का? त्या नेहाला एकदाच सगळे पैसे देऊन टाक, तिचा प्रॉब्लेम संपवून टाक. सिंपल. ह्याच्याने एक तर तिचा प्रॉब्लेम संपेल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तू जो हा आतून सारखा धुसफुसतोयस ना, ते जरा कमी होईल, थोडा शांत होशील. हे जर का शक्य असतं तर ते आपण आधीच नसतं का केलं सांग. यश जो तिला माहितीये, तो इतक्या पैशांची मदत तिला कशी करेल? कुठून आले त्याच्याकडे एवढे पैसे? आणि मी जर का यशवर्धन चौधरी म्हणून तिला मदत केली तर ती काय रिॲक्ट करेल आपल्याला माहितीये. ही अशा पद्धतीने जर का तिला हे खरं कळलं तर ती हर्ट नाही होणार. राईट. आणि कंपनीकडनं आपण तिला मदत करायचा प्रयत्न केला होता, त्याचा काय फियास्को झाला आपण बघितलं. ह्या सगळ्या फायनान्शियल प्रॉब्लेमच्या पलीकडे मी थोडं बोलू. मला असं वाटतं की तू तिच्या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये जरा जास्त गुंतत चाललायस. ऐकून घे. मला कुठेतरी वाटतं की तुझ्या मनात जे तिच्याविषयी आहे ना, ती फक्त दोस्ती नाहीये यार. अरे तू तिच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम साठी असा सतत धावत जातोस, अस्वस्थ होतोस. काय म्हणायचं यार? खरंय तुझं. नो, यू ऍब्सोल्युटली राईट. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी धावत जातो. तिचे काही प्रॉब्लेम्स असले की मी धुसफुसत असतो. पण याचं खरं कारण माहितीये तुला? काय? खरं कारण ती चिमुकली परी आहे. मला माहित नाही कसा आणि कधी, पण त्या परीचा लळा लागलाय यार मला. जेव्हा मी तिला बघतो ना, तेव्हा तिच्यात मला मी दिसतो यार. लहान असताना आई बाबा गेले आणि कोण होतं माझ्याकडे? फक्त आजोबा. तिच्याकडे कोण आहे? फक्त नेहा. आणि नेहाचे असंख्य प्रॉब्लेम्स. ती जेव्हा फ्रेंड असं बोलून धावत येऊन मला बिलगते किंवा तिच्या छोट्या छोट्या गमतीदार डिमांड्स माझ्यासमोर ठेवते ना, तेव्हा मला मी दिसतो यार. आणि त्या चिमुरड्या जीवाची अशी घालमेल होते, ते नाही बघवत मला. खूप त्रास होतो मला. यश यार, हे सगळं तू सांगितल्यानंतर ना आता मलाही असं वाटायला लागलं की इतक्या कमी पैशात घरातले प्रॉब्लेम्स, स्वतःचे प्रॉब्लेम्स, ती लहान मुलगी, हे सगळं ती कसं मॅनेज करणार आहे यार? गॉड नोस. त्यातून आज पगार होणार आहे तर मला म्हणाली, मी तुला जो चेक दिलाय तो 1-2 दिवसात टाक आणि एनकॅश कर. तिच्याकडे स्वतःसाठी पैसे नाही. मी तिला काही पैशांची मदत केली होती आणि तेच पैसे आता ती मला परत देते. आय डोंट नो. ऐक, आपल्याकडे याच्यावरती एक सोल्युशन आहे. काय? HR डिपार्टमेंटला कनेक्ट करा.